इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पेपर जो पहिला असतो त्या पहिल्या पेपरमध्ये जे 25 प्रश्न हे प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि 50 प्रश्न हे गणितावरती विचारलेले असतात. गणितातला जो भूमितीचा जो भाग आहे त्यातला बहुभुज आकृती आणि त्या बहुभुज आकृतीचं एकूण पृष्ठफळ असेल किंवा घनफळ असेल याविषयीची माहिती आपण आज या भागातून बघणार आहे. त्यातली पहिली जी आकृती आहे ती आहे इष्टिकाचिती. आणि इष्टिकाचितीचे आकार कसे असतात तर ज्याची लांबी रुंदी आणि ज्याला उंची असते त्याला आपण इष्टिकाचिती असं म्हणतो. मग पाण्याची एक चौकोनी टाकी असेल किंवा बिस्किटचा चौकोनी पुडा असेल, एखादा तेलाचा चौकोनी डबा असेल तर अशा पद्धतीने त्याचे आकार होतात. तर ही आपण आकार बघूया इथं. ज्याची लांबी आहे एल, लांबी एल लेंथ असं, रुंदी त्याची बी म्हणजे ब्रीडथ आणि उंची एच आहे. तर याचं जर पृष्ठबळ काढायचं असेल आपल्याला तर पृष्ठबळ म्हणजे 6 पृष्ठांचं पृष्ठबळ, कारण इष्टिकाची त्याला एकूण 6 पृष्ठ असतात. उभी 4 आणि खालचं एक पृष्ठ आणि वरचं असं एकूण 6 पृष्ठ असतात. तर त्या इष्टिकाची तिचं एकूण पृष्ठबळ काढण्यासाठीचं जे सूत्र आहे ते 2 कंसामध्ये एल गुणिले बी म्हणजे एल बी अधिक बी गुणिले एच अधिक एच गुणिले एल आणि कंस पूर्ण अशा पद्धतीचं एकूण पृष्ठबळाचं सूत्र आहे. इष्टिकाची तिचं उभं पृष्ठबळ काढण्यासाठी म्हणजे 4च पृष्ठांचं पृष्ठबळ काढणं म्हणजेच उभं पृष्ठबळ. आता त्यामध्ये त्याचं सूत्र होईल 2 कंसात एल अधिक बी कंस पूर्ण गुणिले एच हे त्याचं सूत्र होऊन जाईल. जर काही इष्टिकाची तिची लांबी रुंदी आणि उंची जर सारखी असेल तर आपण त्याला घनाकृती असं म्हणतो. तर हा घन इथं दाखवलेला आहे. अशी घनाकृतीची आकृती अशी असते की ज्याची लांबी रुंदी आणि उंची हे सर्व सारखं असतं. आता घनाचं तिथं पण आपण एकूण पृष्ठबळ काढूया म्हणजे 6 पृष्ठांचं पृष्ठबळ. तर ते होईल 6 वर्ग असं ते घनाचं एकूण पृष्ठबळ. घनाचं जर उभं पृष्ठबळ म्हणजे 4च पृष्ठांचं जर आपल्याला एकूण पृष्ठबळ काढायचं असेल तर ते 4 वर्ग असं या सूत्रानं दाखवता येईल. इष्टिकाची तिचं घनफळ हे एल गुणिले बी गुणिले एच या सूत्रानं दाखवता येईल आणि घनाचं घनफळ म्हणजे एल घन असं होईल. तर ही सूत्र आपण सर्वांनी पाठ करायची आहेत. याच्यावर अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत. धन्यवाद.